पोलिसांची मोठी कारवाई। 61,56,000 रुपयाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, आयशर ट्रक मुद्देमाल हस्तगत। भोकरदन पोलिसांची धडाकेबाज कारवाई। महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुवासिक पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा भोकरदन पोलिसांनी पर्दाफाश केलाय। भोकरदन पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत तब्बल 61,56,250 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, राजनिवास पान मसाला आणि ZN1 जर्दा जप्त करण्यात आले। ही कारवाई 12 ऑगस्टच्या सकाळी सिल्लोड ते भोकरदन रोडवरील साईप्रसाद हॉटेलजवळ करण्यात आली। कारवाईची पार्श्वभूमी व पोलीस ठाणे भोकरदनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बांगर यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की सिल्लोडकडून भोकरदनच्या दिशेने एक आयशर ट्रक क्रमांक RJ09 GE 7411 मधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुवासिक पान मसाला विक्रीसाठी एका इसमाला पुरवण्यात येणार आहे। सदर माहितीची खात्री पटल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बांगर आणि त्यांच्या पथकाने सिल्लोड ते भोकरदन रोडवरील साईप्रसाद हॉटेलजवळ सापळा रचला। काही वेळातच संबंधित क्रमांकाचा आयशर ट्रक तेथे आल्याचे दिसताच पोलिसांनी त्याचा पाठलाग करून तो थांबवला। चालकाकडे विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित अन्नपदार्थ व तंबाखूजन्य गोण्या मिळून आल्या। आरोपीने हा गुटखा भोकरदन येथील फिरोज खान मेहमूद खान याला पुरविण्यासाठी नेण्यात येत असल्याचे सांगितले। जप्त करण्यात आलेला मुद्देमाल राजनिवास सुगंधित पान मसाला 21,93,750 रुपये किमतीच्या एकूण 14,625 पुड्या पांढऱ्या फिकट निळसर रंगाच्या 65 गोण्या, ZN01 जाफरानी जर्दा 14,62,500 रुपये किमतीच्या एकूण 14,625 पुड्या, फिकट गुलाबी रंगाच्या 13 गोण्या, वाहन 25 लाख रुपये किमतीचा 6 चाकी आयशर ट्रक क्रमांक RJ09 GE 7411 एकूण जप्त मुद्देमाल 61,56,250 रुपये। गुन्ह्याची नोंद व तपास। घटनास्थळी अन्न व औषधी प्रशासन विभाग जालना यांचे अधिकारी विनोद किष्टू ओसावार यांना बोलावून पाहणी करण्यात आली। त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी खालील 2 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। विद्याराम श्यामलाल कश्यप वय 46 राहणार नीनवया दौलताबाद आग्रा उत्तर प्रदेश, वाहन चालक फिरोज खान मेहमूद खान राहणार भोकरदन जिल्हा जालना, गुटखा मागवणारा इसम। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनवणे करीत आहेत। पोलीस पथकाचे मार्गदर्शन व सहभाग। सदर यशस्वी कारवाई माननीय पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर विक्रम साडी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बांगर, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके, पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, पोलीस नाईक प्रशांत उबाडे, पोलीस अंमलदार शिवाजी जाधव, गणेश पिंपळकर, अर्जुन टेकाळे, शरद शिंदे, इंदल बमनावत, लक्ष्मण रानगोते, संतोष बनकर आणि चरण सिंगल यांच्या पथकाने पार पडली। हरी बोराडे, झी इंडिया 24 तास, जालना। आज सकाळी आपल्याला गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की जो गुटखा आणि त्याच्या संबंधित जो प्रतिबंधित मुद्देमाल आहे त्याची वाहतूक होणार आहे। तर त्या माहितीवरून आपण टीम पाठवून तो हा मुद्देमाल एक आयशर गाडी आणि संबंधित मुद्देमाल जप्त केलेला आहे। एकूण 61 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। याचा जो वाहक चालक आहे गाडीचा तो आपल्या ताब्यात आहे आणि त्याच्याकडून आपण माहिती घेऊन हा मुद्देमाल कुठे घेऊन चाललेला होता त्याचा तपास करून त्याला देखील आपण आरोपी करीत आहोत। निश्चितपणे एक चांगली कार्यवाही झालेली आहे। या निमित्ताने सगळ्या नागरिकांना आमचं हे आव्हान असेल की जिथे काही अवैध धंदे वगैरे याच्या संबंधीची काही माहिती असेल ती तात्काळ पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी असतील, आम्ही असेल, आमच्याकडे जर पोहोचवली तर आम्ही योग्य ती कार्यवाही त्यामुळे तात्काळ करू।